एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे ओम ट्युटोरियल स्टडी मध्ये। आज आपण शिकणार आहोत इंग्लिश कसे बोलावे, जे की आपण चॅलेंज घेतलं होतं 10 दिवसांमध्ये इंग्लिश बोलणं शिकण्याचं, त्याचा हा पार्ट 4 असणार आहे। तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। आणि तुम्ही जर आपले पहिले पार्ट बघितले नसतील 3 पर्यंत, तर त्या तिन्हीच्या तिन्ही व्हिडिओंच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत, तर जाऊन बघून घ्या। तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। तर बघा, आता हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर बघा, सर्वात पहिलं आहे आपलं सेंटेन्स मी इंग्रजी शिकवतो। आता बघा, याला काही सरळ नाही घ्यायचे, तर आता याच्यात काय करायचंय, सर्वात पहिले पहिला घ्यायचा, नंतर शेवटचा घ्यायचा, मग त्याच्यानंतर दुसऱ्याला घ्यायचा। म्हणजे आता आपण काय करू, मीला इंग्लिश मधून काय म्हणतात, आय, म्हणून इथे घेतला आय। नंतर आता काय करायचं, पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा। आता शिकवतो, शिक्षकला इंग्लिश मधून टीचर म्हणतात, पण आता शिकवतो या शब्दाला इंग्लिश मधून काय म्हणतात, टीच। म्हणजे आपण पहिला घेतला, नंतर शेवटचा घेतला, मग आता काय करायचं, इंग्रजी, याला इंग्लिश मधून काय म्हणतात, इंग्लिश, म्हणून इथे आपण घेतलं इंग्लिश। हा झाला आपला सेंटेन्स तयार। तर आता पहिला सेंटेन्स आहे, अजून असेच 2-3 सेंटेन्स पाहू। समजा आपण म्हणलं ती कार चालवत आहे, ती कार चालवत आहे। आता बघा, टीला इंग्लिश मधून काय म्हणतात, सी, म्हणून इथे घेतला सी। हे आपण सगळं पहिल्या पार्ट मध्ये शिकलेलो आहे। नंतर आता टीला इंग्लिश मधून सी म्हणतात, मीला इंग्लिश मधून आय म्हणतात, हे आपण सगळं पहिल्या पार्ट मध्ये शिकलेलो आहे, तो बघणं तुम्हाला जास्त महत्त्वाचं आहे। तर बघा, आता पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा, सी असला म्हणजे आय ला काय लागतो, इज। पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा आहे ना आपल्याला, आय ला काय म्हणायचं, मग इज। नंतर आता पहिला घेतला, शेवटचा घेतला, समजा आपण समजू पहिला आणि आदित्वाय 2, 3 हा चौथा आहे। पहिला घेतला, चौथा घेतला, आता काय करायचं, मग तिसरा घ्यायचा, चालवत। चालवतला इंग्लिश मधून काय म्हणतात, ड्रायव्हिंग। आता काय करायचं, हा घ्यायचा, कितवा, दुसरा। पण याला घ्यायच्या पहिले हा सेंटेन्स सिंग्युलर आहे, म्हणून इथे काय करायचंय, आता ए लावायचा आहे। तर बघू आता कशा प्रकारे तो ए लावायचा आहे। तर बघा, समजा आता एक कार, काय ते कार, कारची स्पेलिंग काय आहे, CAR, ही आहे कारची स्पेलिंग। तर आता आपल्याला काय करायचंय ना, फक्त ही जी कार आहे तिला ती एकच कार आहे असं म्हणावं लागेल, कारण की तो सेंटेन्स काय सिंग्युलर आहे, म्हणून याच्या समोर काय करावं लागतं, फक्त ए लावावा लागतो, म्हणजे झालं अकार। अकार म्हणजे एक कार असा त्याचा अर्थ होतो। तर बघा, म्हणून मी आता काय केलं, इथे सर्वात पहिले ए लावला, नंतर कारला इंग्लिश मधून काय म्हणतात, कार, म्हणून मी तिथे घेतलं कार, म्हणजे झालं सी इज ड्रायव्हिंग अ कार। ज्यांना ज्यांना समजलं नाही त्यांना मी एकदा परत सांगून देतो, टीला इंग्लिश मधून काय म्हणतात, सी, म्हणून आपण इथे घेतला सी। नंतर पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा, आय ला इंग्लिश मधून काय म्हणतात, सी लागला म्हणजे इज। ज्यांना ज्यांना समजत नाही त्यांना पार्ट 1 पाहावाच लागेल। नंतर आता चालवत,
नंतर काय करायचं, तिसरा घ्यायचा. चालवतला इंग्लिश मधून काय म्हणतात, ड्रायव्हिंग. म्हणून मी इथे घेतलं ड्रायव्हिंग. आणि कार हे सिंग्युलर सेंटेन्स आहे म्हणून मी कार घ्यायच्या पहिले इथे ए लावला. नंतर कारला इंग्लिश मधून काय म्हणतात, कार. म्हणजे झालं शी इज ड्रायव्हिंग अ कार. आता आपण पुढचा सेंटेन्स कोणता घ्यायचा ते बघू. समजा मी म्हणलं, तर आता आपला पुढचा सेंटेन्स आहे, आम्ही इंग्रजी शिकत आहोत. आम्हीला इंग्लिश मधून काय म्हणतात, वी. म्हणून मी ते घेतला वी. नंतर आता हे काय प्लुरल आहे. आम्ही म्हणजे तो काही एक मुलगा झाला का, 3-4 मुलं झाले. नंतर आम्हीला इंग्लिश मधून काय म्हणलं, वी. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. हे बघा, हा पहिला घेतला, हा कितवा आहे, दुसरा, तिसरा, चौथा आहे. मग वी लागला म्हणजे आउटला काय म्हणायचंय, आर. म्हणून मी ते घेतला आर. मग आता काय करायचं, शिकत आणि शिकवत याच्यामध्ये काय फरक आहे. हे बघा, इथे म्हणलंय ना आपण शिकवतो, आणि हे शिकतोय म्हणजे तो काय करतोय, स्वतः शिकतोय. म्हणजे त्याला काय म्हणावं लागतं, लर्निंग. म्हणून मी ते काय केलं, शिकतला इंग्लिश मधून म्हणलं लर्निंग. आता काय शिकतायत ते, इंग्रजी. इंग्रजीला इंग्लिश मधून म्हणतात इंग्लिश. हे बघा, आता लक्ष द्या, परत एकदा सांगतो. आम्हीला इंग्लिश मधून काय म्हणतात, वी. म्हणून इथे घेतला वी. आता पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा म्हणजे चौथा घ्यायचा. वी लागला म्हणजे आउटला इंग्लिश मधून काय म्हणतात, आर. म्हणून इथे घेतला आर. नंतर आता काय करायचं, तिसरा, मग दुसरा घ्यावा लागतो. तिसरा काय, शिकत. शिकतला इंग्लिश मधून म्हणतात लर्निंग. आणि इंग्रजीला म्हणतात इंग्लिश. म्हणजे अशा प्रकारे सेंटेन्स तयार झाला, वी आर लर्निंग इंग्लिश. आता आपण पुढचे सेंटेन्स पाहूया. तर आता पुढचा सेंटेन्स आहे, ती तिच्या आईला मदत करीत आहे. तर आता हा सेंटेन्स इंग्लिश मधून कसा तयार होईल, तर बघा, आता काय सेंटेन्स येतो, ती तिच्या आईला मदत करीत आहे. तिला इंग्लिश मधून काय म्हणतात, सी. म्हणून आपण इथे घेतला सी. जरा मोठा सेंटेन्स आहे, पण मग बघा आता किती वर्ड येते. हा पहिल्याला इंग्लिश मधून म्हणलं सी. दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, हा 6वा. म्हणजे आता 6वा घ्यावा लागेल याच्यात आहे. आता सी लागला म्हणजे आईला काय म्हणावा लागतो, इज. म्हणून मी इथे घेतला इज. म्हणजे झालं सी इज. नंतर आता याच्यात काय करावं लागेल, 6वा घेतला. अशा सेंटेन्स मध्ये आता करत किंवा करीत जर आलं तर त्याला सोडून द्यायचं आणि इथला सेंटेन्स घ्यायचा. म्हणजे मी 6वा घेतला आणि 5वा सोडला आणि 4था घेतला. मदत याला इंग्लिश मधून काय म्हणतात, हेल्पिंग. आता ते दुसऱ्याला मदत करते म्हणजे त्याला नुसती हेल्प नाही म्हणावी लागणार. तर तुम्ही टेन्स मध्ये शिकलेले की तिथे फक्त ING चा वापर करावा लागतो. म्हणजे ते काय झालं, हेल्पिंग. तर बघा, आता सी इज हेल्पिंग. आता काय करायचं, आई या शब्दाला सोडून द्यायचं.
आईला. नंतर आता तिच्या. आता तिच्या या शब्दाला इंग्लिश मधून काय म्हणतात? हर म्हणतात. म्हणून इथे घेतलं हर. आणि करत, करीत आहे, ह्या सेंटेन्सला काही घ्यायचं नाही, फक्त तो मराठीत येईल. नंतर आई. आईला जरी असलं तरी त्या लाला धरायची काही गरज आहे का? नाही. म्हणून आई या शब्दाला इंग्लिश मधून काय म्हणतात? मदर. सी इज हेल्पिंग हर मदर. बघू परत एकदा कशा प्रकारे तयार झालंय सांगतो मी, ज्यांना ज्यांना समजलं नाही त्यांना. तर बघा, तिला इंग्लिश मधून काय म्हणतात? सी. म्हणून इथे घेतला सी. नंतर आता काय करायचं? हा काय पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. कोणता? शेवटचा. मग आता आयला इंग्लिश मधून काय म्हणतात? इज. म्हणून इथे घेतलं इज. नंतर आता काय केलं? करीत, करत किंवा करीत असेल तर त्याला ना सोडून द्यायचं डायरेक्ट. म्हणून मी करीतला सोडून दिलं. आणि त्याच्यानंतर महत्वाचा शब्द कोणता आहे? मदत. म्हणून मी आता काय केलं? मदत या शब्दाला काय म्हणतात इंग्लिश मधून? हेल्प. पण आता दुसऱ्याला हेल्प करताना काय करावं लागतं? तिथे ING चा वापर करावा लागतो. तर बघा, आता हे झालं हेल्पिंग. नंतर आता काय करायचं? आई. आता मदत कोणाला करते? ती तिच्या आईला. म्हणून आता या वर्डला आपल्याला काय करायचंय? शेवटी आणायचंय. म्हणून याला सोडून द्यायचं आणि तिच्या या शब्दाला इंग्लिश मधून काय म्हणतात? हर. आणि समजा जर तिच्या जर आलंय, हे तिच्या जर आलंय तर त्याला इंग्लिश मधून म्हणावं लागतं हर. सॉरी, हर म्हणावं लागतं. पण जर त्याच्या असलं, मुलाहून जर असलं ते, तर त्याला हरनी म्हणावं लागणार. तर काय म्हणावं लागेल? हीज म्हणावं लागेल. काय म्हणावं लागेल? हीज म्हणावं लागेल. क्लिअर? तर बघा आता त्याच्या या शब्दाला इंग्लिश मधून काय म्हणलं म्हणून मी? हीज. लक्षात आला असेल प्रत्येकाच्या, कारण की एकदम नीट सांगितलं. नंतर हर, तिच्या या शब्दाला इंग्लिश मधून हर म्हणलं. आणि नंतर आई या शब्दाला इंग्लिश मधून काय म्हणतात? मदर. आणि हा जो ला त्याला घ्यायची गरज नाही, कारण की तो काही त्याच्यात इम्पॉर्टंट नाहीये. फक्त आई या शब्दाला जे म्हणतात त्याला इथे लिहून टाकायचं. काय म्हणलं आपण? मदर. म्हणून तिथे आलं मदर. तर आता बघूयात पुढचा सेंटेन्स. थोडाफार कठीण घेऊ आपण आता. पुढचा सेंटेन्स आहे, मी वर्तमानपत्र वाचत आहे. मी वर्तमानपत्र वाचत आहे. आता मीला इंग्लिश मधून काय म्हणतात? आय. म्हणून मी इथे घेतला आय. आता पहिला घेतल्यानंतर काय करायचं? शेवटचा घ्यायचा. किती ते? 1 2 3 4. आता पहिला घेतला, नंतर चौथा घ्यायचा. आय लागला म्हणजे आयला इंग्लिश मधून काय म्हणावं लागतं? एम. म्हणून इथे घेतलं एम. आता काय करायचं मग? एवढं झालं. पहिला घेतला, चौथा घेतला. मग आता इथून असं उलट यायचं. नंतर मग उलट यायचंय म्हणजे तिसरा घ्यावा लागेल, त्याच्यानंतर दुसरा घ्यावा लागेल. आणि वाचत या शब्दाला इंग्लिश मधून काय म्हणतात? रीडिंग. आता काय करायचंय? वर्तमानपत्र. ते सिंग्युलर आहे, प्लुरल नाही येते. म्हणून तिथे काय करायचा? एक ए चा वापर करायचा. वर्तमानपत्र. ह्या शब्दाला इंग्लिश मधून काय म्हणतात? न्यूजपेपर. हे बघा, परत एकदा सांगून देतो मी या शब्दाला इंग्लिश मधून काय म्हणतात? आय. म्हणून मी इथे घेतला आय. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घेतला. शेवटचा कितवा आहे आपला? चौथा. आय आला म्हणजे आयला काय म्हणावं लागतं? एम. म्हणून मी इथे घेतला एम.
नंतर आता काय करायचं, हा चौथा घेतला त्याच्यानंतर असं उलट यायचं, वाचत. तिसऱ्याला घ्यायचं, मग वाचतला इंग्लिश मधून काय म्हणतात, रीडिंग, म्हणून इथे घेतलं रीडिंग. पण हा सेंटेन्स प्लुरल आहे का, नाही, तर सिंग्युलर आहे. म्हणून मी ते काय केलं, एक एचा वापर केला. आणि त्याच्यानंतर वर्तमानपत्र या शब्दाला इंग्लिश मधून काय म्हणतात, न्यूजपेपर. अशा प्रकारे हा सेंटेन्स पूर्ण झाला. तर बघा आता पुढचे सेंटेन्स आपण आता बघूया. आता आपला पुढचा सेंटेन्स आहे, माझे वडील वर्तमानपत्र वाचत आहे. हा मागच्या सेंटेन्स सारखाच सेंटेन्स आहे, पण याच्यात थोडासा फरक. तर बघा, माझे या शब्दाला इंग्लिश मधून काय म्हणतात, माय, म्हणून इथे घेतला माय. नंतर आता माझे. आता याच्यात काय, दोन महत्वाचे शब्द आहेत, म्हणजे माझे आणि वडील या दोघांनाही घ्यावे लागतील. म्हणजे इथे जर समजा आई पण असलं किंवा कोणाचं दुसऱ्याचं नाव असलं, पण या अशा सेंटेन्स मध्ये दोन शब्दच घ्यावे लागतील. वडील या शब्दाला इंग्लिश मधून काय म्हणतात, फादर, म्हणून मी इथे घेतलं फादर. नंतर माय फादर. आता एवढं झालं. मग आता काय करायचं, एवढं झाल्यावर 1 2 3 4 5. आता काय करायचं, पाचव्या नंबरचा सेंटेन्स घ्यायचा. आता जर आलेलं असलं माय फादर, माय मदर, माय ब्रदर, तर आता अशा ठिकाणी आयतला इज लावावा लागतो, म्हणून मी इथे घेतला इज. नंतर आता काय करायचंय, एवढं झालं की मग उलट्याप्रमाणे यायचं. मग आता वाचत. वाचत या शब्दाला इंग्लिश मधून काय म्हणतात, वाचतला इंग्लिश मधून म्हणतात रीडिंग. माय फादर इज रीडिंग. आता काय करायचंय, आता सर्वात पहिले वर्तमानपत्र आता आपलं सुरू झालंय, पण मग हा सेंटेन्स काय आहे, सिंग्युलर, म्हणून मी ते काय करणार आहे, आता ए लावणार आहे, म्हणून मी ते लावला ए. नंतर वर्तमानपत्र, याला इंग्लिश मधून काय म्हणतात, न्यूजपेपर, म्हणून मी ते घेतलं न्यूजपेपर. आता मी एका सेंटेन्सला काही परत समजवणार नाही, कारण की याच्याने व्हिडिओ खूपच मोठा होऊन जाईल. तुम्ही व्हिडिओ मागे घेऊन सुद्धा परत समजू शकता. तर बघा, आता माय फादर इज रीडिंग द न्यूजपेपर. समजा मी घेतलं, मी अजूनही शाळेत आहे. मी अजूनही शाळेत आहे. आता बघा, मीला इंग्लिश मधून काय म्हणतात, आय, म्हणून इथे घेतला आय. नंतर आता पहिला घेतल्यानंतर काय करायचं, शेवटचा घ्यायचा. कितवा, चौथा. पहिला घेतला, आता चौथा घ्यायचा. आय आला म्हणजे आयला काय म्हणावं लागतं, एम म्हणावं लागतं, म्हणून मी इथे घेतला एम. नंतर आता काय करायचं, आय एम. आता हे जे शाळे ना, शाळे, याचा मूळ शब्द काय आहे, शाळा. तर मग याचा जो त आहे सर्वात पहिले तो काढायचा. हा जो त आहे त्याला इंग्लिश मधून म्हणायचं इन, म्हणून मी ते म्हणलं इन. आय एम इन. नंतर आता काय करायचं, शाळा. हे शाळे, समजा हे काय ते शाळे, पण आता त लावलाय म्हणून त्यांनी तिथे शाळेत म्हणलंय.
पण शाळेत या शब्दाचा मूळ शब्द काय होणार आहे? शाळा होणार. समजलं? तर बघा आता कशा प्रकारे मग याला करायचंय. इथे एक इन लागला, नंतर शाळा. याला इंग्लिश म्हणून काय म्हणतात? स्कूल. म्हणून मी इथे घेतला स्कूल. आय एम इन स्कूल. आता काय राहिलं? शाळेत केलं यूज, नंतर शाळेचं झालं, नंतर अजूनही. अजूनहीला इंग्लिश मधून म्हणतात स्टील. जे जे शब्द तुम्हाला माहित नाहीये ते तुम्हाला लिहून घ्या. तुम्ही लिहून घ्या. समजा तुम्हाला अजूनही हा शब्द नाही माहितीये, अजूनही, तर तो लिहून घ्या. अजूनहीला इंग्लिश मधून म्हणतात स्टील. अशा प्रकारे लिहून घ्या आणि जेवढे पण निघतील ते ना पूर्णच पाठ करून घ्या. तर आता बघा पुढे जाऊयात आपण. पुढचे सेंटेन्स आपण आता घेऊया. समजा मी म्हणलं आता तो फळे विकत आहे. तो फळे विकत आहे. आता तो फळे विकत आहे. आता तोला इंग्लिश मधून म्हणतात ही. म्हणून मी ते घेतला ही. आता काय करायचं? पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. तो. आता कितवा आहे तो? चौथा. पहिला घेतला, आता चौथा घ्यायचा. आय ला इंग्लिश मधून काय म्हणतात? इज. म्हणून मी ते घेतला इज. ही इज. नंतर आता ते फळ आहे का नुसतं? फळ जर असतं तर ते काय असतं? सिंग्युलर असतं. पण आता ते फळे, फळे म्हणजे ते काय? प्लुरल आहे, अनेक वचन. आणि फळ जर असतं तर ते काय असतं? एक वचन असतं. म्हणून इथे आता ए लावायची काही गरज आहे का? ते प्लुरल येतं नाही. तर बघा मग आता काय करायचं? विकत घ्यायचा. तिसरा घेतला, नंतर विकतला इंग्लिश मधून काय म्हणतात? सेलिंग. सेल म्हणतात ना, पण मग याच्यात काय करावं लागतं? आयएनजी चा वापर करावा लागतो. शिकलोय आपण टेन्सेस मध्ये आयएनजी कुठे कुठे वापरतात. मी तुम्हाला त्या पण व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन. तर बघा आता ही इज सेलिंग. आता फळ, ते नुसतं फळ आहे का? नाही. फळे नावे. फळे म्हणजे कोणते? फ्रूट. हे फळे नाहीये. व्हाईट बोर्ड, ब्लॅक बोर्ड असे फळे का त्याच्याजवळ नाही, तर फ्रूट आहे त्याच्याजवळ. तर बघा मग मी ते काय करेल आता? फ्रूट लिहेल. आणि नंतर हे प्लुरल आहे. प्लुरल मध्ये काय करावं लागतं? फक्त याच्या समोर यस लावावा लागतो. काय लावावा लागतो? यस लावावा लागतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढेच सेंटेन्स बघूया. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंग्लिशच्या व्हिडिओंकरता आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. त्याचा सुद्धा थोडा फायदा होऊन जाईल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. आणि आपले पार्ट 3 पर्यंतचे व्हिडिओ नक्कीच बघून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.